पण या संकटांना संधीत रूपांतर करण्याच्या हेतूने ग्रामायणने ज्ञानगाथा, सेवागाथा, उद्योजकता विकासाकरता उद्योगगाथा व चिंतन गाथा असे अनेक प्रकारचे ऑनलाईन कार्यक्रम हाती घेतले आहे. आज हे ज्ञानगाथेचे 17वे पुष्प आहे. ग्रामायणचा प्रारंभ 1912 मध्ये स्वामी विवेकानंद 2012 मध्ये स्वामी विवेकानंद सार्ध सदीच्या काळात झाला. शहर आणि गावाला जोडून ग्रामीण जीवनाला गतिशील करणे व नागरिकांमध्ये पर्यावरण जागृती करणे, कौशल्य विकासाकरता कार्यशाळा तर जनप्रबोधनाकरता ज्ञानगाथा, चिंतन गाथा असे आयोजन ग्रामायण करीत असते. परिवर्तनशीलता हा प्रकृतीचा नियम आहे. आपले पर्यावरण, समाजरचना, अर्थरचना सर्वच परिवर्तनशील होत असतात. कालानुरूप परिवर्तनाची तरतूद आपल्या घटनेमध्ये सुद्धा आहे. पण मानवाला असलेली अन्नाची आवश्यकता ही शाश्वत आहे. अन्नमय प्राण, अन्नमय जीवन असे म्हटले जाते. पण हे अन्न मोठ्या प्रमाणात पिकविणारा शेतकरी, कृषी उत्पादक हा नेहमीच अडचणीत असतो. त्याला कधी प्रलोभनाने, तर कधी सक्तीने, तर कधी भ्रमित करून फसविल्या जाते. खरा प्रश्न हा आहे, त्याला कोण समजून घेणार? त्याचे प्रश्न राजनीतीच्या वर उठून कोण मांडणार? ग्रामायणने आपल्या शैलीने याकरता आमंत्रित केले आहे डॉक्टर शरदराव अमृतराव निंबाळकर यांना. विदर्भातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषविलेले डॉक्टर निंबाळकर स्वतः कृषी शास्त्रज्ञ आहे. प्रशासकीय अनुभवासोबतच ते संत साहित्याचे गाढ अभ्यासक आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात द्राक्षपट्टा निर्मिती तसेच गडचिरोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय स्थापण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पर्यावरण प्रेमामुळे नागपूर शहरात तेलंखडी परिसरात सातपुडा जैवविविधता वनस्पती उद्यान निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांना त्या उद्यानाला जागतिक मान्यता मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले आहे. त्यांचे कृषी विषयावरील 10 पुस्तके प्रसिद्ध आहे. तसेच त्यांना 2016चा कृषी भूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. अनेक पुरस्काराचे मानकरी संशोधक संस्थांच्या समितीवर ते आजही आहेत. संत्रावर्गीय संस्थेचे संचालक समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. आज आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत कृषी विपणनातील अडचणी, वेगवेगळ्या आयोगांनी सुचवलेल्या तरतुदी व दिनांक 27 सप्टेंबरला कायद्यामध्ये रूपांतरित झालेले तिन्ही विधेयके व त्यांच्या दोन्ही बाजू, पुढील काळात घ्यावयाची काळजी, अन्नदाता आणि समाजाच्या जागृतीकरता आयोजित सदर कार्यक्रमाची सूत्रे मी ज्येष्ठ पत्रकार श्री नरेंद्र गिरधर यांना सोपवतो. आपल्या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो व कार्यक्रमाची सूत्रे श्री गिरधर यांना देऊन ग्रामायण मध्ये आपल्या सगळ्यांचा सहभाग असाच राहील ही अपेक्षा व्यक्त करून मी पुढील सूत्रे गिरधर यांना सोपवितो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर आज ज्ञानगाथा या सदरात आपण सगळेजण एकत्रित आलेलो आहे आणि अतिशय खरं तर सर्वांचा जिव्हाळ्याचा व्यक्ती म्हणजे शेतकरी आणि त्या शेतकऱ्यांसाठी जे काही सरकार करतं किंवा जे काही विधेयके येतात काय त्या अनुषंगाने त्या क्षेत्रातला अभ्यासू माणूस, नुसताच म्हणजे पुस्तकी ज्ञान नाही तर त्या मातीत रुजलेला माणूस म्हणजे श्री निंबाळकर सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि खूप छान वाटतंय की आज एका ज्ञानी माणसाकडनं त्या विधेयकाबद्दल म्हणा किंवा ह्या सगळ्या
जो आजचा विषय आहे, कृषी विपणन अडचणी, आयोगाच्या सूचना आणि नवीन विधेयके, या बाबतीत आपण आज निंबाळकर सरांकडनं माहिती घेणार आहोत. निंबाळकर सर, स्वागत करतो तुमचं आणि सरळ विषयाला सुरुवात करतो, कारण अनेक जण आतुर आहेत हे सगळं समजून घेण्यासाठी. तर सर्वप्रथम मला हे सांगा की हे विधेयक म्हणजे काय आहे? कृषी विधेयक, त्यातल्या सूचना काय आहेत? ती बाजू तुम्ही आमच्या सगळ्यांसमोर त्याची प्रस्तुती तुम्ही इथे करावी असं मी तुम्हाला म्हणतो. धन्यवाद. आपण रामायणाच्या या चांगल्या संवादामध्ये आपण मला सहभागी करून घेतलं, यासाठी मी सराफांचे आणि आपण या ठिकाणी मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून जे करतात गिरीधर, ते आपले आणि जे काही ऐकत असतील लोक त्यांचेही मी मनापासून स्वागत करतो. काय झालं त्या मधल्या काही काळात, म्हणजे जून पासून 5 जूनला म्हणजे विशेषतः राष्ट्रपतींचे अध्यादेश निघाले, म्हणजे कृषी कायदे हे आता जे आज म्हणजे पास झालेले आहेत, म्हणजे 27 सप्टेंबरला त्याचं राजपत्रामध्ये प्रकाशन सुद्धा आता झालेलं आहे. म्हणजे याचा प्रवास असा आहे या कृषी कायद्यांचा की याच्यामध्ये राष्ट्रपतींनी या तिन्ही कायद्यांचा, म्हणजे फार्मर्स ॲग्रीमेंट ऑन प्राइस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस याचं विधेयक होतं. त्याच्यानंतर म्हणजे मराठीमध्ये शेतकरी हक्क व सुरक्षा, दर हमी आणि कृषी सेवा करार कायदाच्या रूपांतराआधी विधेयक होतं. तसंच दुसरं एक विधेयक असं आलं होतं की ज्याच्यामध्ये फार्मर्स प्रोड्यूस, ट्रेड अँड कॉमर्स, म्हणजे प्रमोशन अँड फॅसिलिटेशन असं एक सुद्धा विधेयक आलं, ज्याला आपण मराठीमध्ये शेतकरी उत्पादने, व्यापार आणि वाणिज्य, म्हणजे याला प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठीचं एक विधेयक याच्यामध्ये होतं. आणि तिसरं एक विधेयक असं होतं, दी इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, अमेंडमेंट ऍक्ट. तो काही पूर्ण ऍक्ट नाही आहे, पण अमेंडमेंट ऍक्ट म्हणजे 1955च्या कायद्यामध्ये ती सुधारणा आहे. त्याला आपण असं म्हणूया की अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती कायदा 2020चा. हे जे विधेयक होती पहिली, आता हे विधेयकांच्या संदर्भामध्ये राष्ट्रपतींनी अध्यादेशाद्वारे 5 जून 2020ला हे अध्यादेश निर्गमित केले. अध्यादेशाचं रूपांतरण हे 5 जूनला याचं झालेलं आहे. त्याच्यानंतर याला लोकसभेमध्ये 7 ऑगस्टला मंजुरी मिळालेली आहे. 7 ऑगस्ट 2020ला, म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्ट, म्हणजे मध्ये जुलै गेला आणि ऑगस्टला, म्हणजे एक 40-45 दिवसानंतर त्याला लोकसभेची मंजुरी मिळाली. राज्यसभेची मंजुरी याला 17 सप्टेंबरला मिळाली. त्यामध्ये 17 सप्टेंबरला मंजुरी मिळाल्याबरोबर राष्ट्रपतींचं ॲसेंट जे आहे ते 24 सप्टेंबरला मिळालं. म्हणजे 2 विधेयकावर, म्हणजे फार्मर्स एम्पॉवरमेंट, म्हणजे ज्याचा आपण ट्रेड कॉमर्स आणि ॲग्रीमेंट जे होतं, फार्मर्स ॲग्रीमेंट, या 2 विधेयकाला ॲसेंट मिळाले 24 सप्टेंबरला. आणि याच्यामध्ये या अत्यावश्यक वस्तू कायद्याला ॲसेंट मिळालं 26 तारखेला. म्हणजे 24 आणि 26 या 2 दिवसाला राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली. आणि 27 डिसेंबरला, 27 सप्टेंबरला, डिसेंबर म्हणजे सप्टेंबरला, 27 सप्टेंबरला म्हणजे 24 सप्टेंबरला राष्ट्रपतींची 2 याच्यावर सही झाली. 26 तारखेला इसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या दुरुस्तीवर सही झाली. आणि 27 सप्टेंबरला कायद्याचे म्हणजे जे प्रकाशन आहे हे भारताच्या राजपत्रामध्ये झाले. आणि हे ते प्रकाशन आहेत, जर आपल्याला दिसत असेल तर हे कायदे आता निर्माण झालेले आहे, राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. म्हणजे आता हा तीनही याला कायद्यामध्ये रूपांतरित झालेले आहेत. आता या कायद्यामध्ये रूपांतरित झाले असले तरी याच्यामध्ये विशेष याची प्रावधानं जी आहेत ही प्रावधानं खूप पाहिली, कारण याच्यामध्ये गोंधळ खूप होतोय, म्हणजे लोकांचे गैरसमज खूप होतात आहे आणि आंदोलनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊन राहिलेत याच्यामधल्या. आणि त्याच्यामुळे काय की परवाच हे कायदे 27ला निर्गमित झाल्यामुळं याचं वाचन, याच्यामध्ये काय त्रुटी आहेत किंवा काय समस्या आहेत, काय कुठली प्रावधानं आहेत, कुठल्या प्रकारचे सेक्शन्स आहेत, आणि हे समजून घेणं, याची प्रिएम्बल कमीत कमी की याच्या मागचे काय उद्देश आहे हे समजून घेणे अत्यंत आवश्यक होतं. आणि हे समजून न घेता आपण फार भलत्या ठिकाणी, राजकारणाचा आपला भाग नाही, आपण अकॅडमिक डिस्कशन याचं करणार आहोत. म्हणून याचा पहिला जो भाग आहे, जी इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मधलं जी काही प्रावधान, जी दुरुस्ती आहे 3ऱ्या ऍक्ट मधली, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं एक प्रारूपच मोठं सुंदर आहे की त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये अधिक, म्हणजे ज्याच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हावी, हा त्याचा एक उद्देश. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी केलेली एक व्यवस्था पर्यायी,
आणि बरोबर. तद्वतच उपभोक्ता वर्गाचंही हित राखण्याच्या संदर्भातला केलेलं प्रावधान. म्हणजे त्या भाषेत जर सांगायचं झालं तरी अमेंडमेंट म्हणजे सेक्शन 3 ऑफ द इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट 1955च्या कायद्यामधली दुरुस्ती आहे. कायदा बदललेला नाही. नाहीये. हा, बरोबर. कायदा बदललेला नाही. नाही. फक्त एक सेक्शन जो आहे सेक्शन नंबर 3, हा सेक्शन हा. नंबर 3 मध्ये एक फक्त दुरुस्ती सुचवलेली आहे. म्हणजे सेक्शन 1 मध्ये सेक्शन 3 सब सेक्शन 1 आणि त्याच्यातला ए मध्ये इन्सर्शन केलेलं आहे. आणि कशासाठी केलेलं आहे? यासाठी केलेलं आहे की रेग्युलेटरी सिस्टीम जी होती ती नीड्स टू बी रेग्युलेटेड लिबरलाइज. म्हणजे या संदर्भात हा कायदा केव्हाचा आहे? 55चा आहे, लक्षात घ्या. 1955 कायदा आहे. त्याच्यामुळे त्यावेळीची अन्नधान्याची परिस्थिती आपल्याकडे 52 साली जवळपास 52 दशलक्ष अन्नधान्य होतं फक्त. आणि आज आपल्याकडे जवळपास म्हणजे या ठिकाणी 240 दशलक्ष अन्नधान्य आपल्याकडे आज आहे. 4 पट 5 पट अन्नधान्य. त्यामुळं त्यावेळेला केलेले जे इन्सर्शन होतं तर ते इन्सर्शन जे आहे ते यावेळेला फक्त काढून टाकण्यात आलं, एवढाच त्याचा अर्थ आहे. बाकी रिपरराइज केलेलं आहे आणि कन्झ्युमरचे सुद्धा इंटरेस्ट जे आहे ते सुद्धा सेफगार्ड करणे, म्हणजे फार्मरचं इन्कम वाढावं आणि कन्झ्युमरची सुविधा व्हावी, अशा दोन उद्देशांचाही फायदा केलेला आहे. गिरधर, जर आपल्याला मी समजू शकतो लोकांनाही की द सप्लाय अँड सच फूड स्टफ including cereals, pulses, potatoes, onions, edible oils, oil seeds, as the central government may, by notification in the official gazette specify, may be regulated only under extraordinary circumstances, which may include war, famine, extraordinary price rise, and natural calamity of a grave nature. तोपर्यंत सरकार या मध्ये हस्तक्षेप करणार नाही. हा महत्वाचा भाग याच्यामध्ये आपण लक्षात घ्या. यांनी काय होईल की याच्यामध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमला कुठे धक्का नाही. बरोबर. आपण हा मुद्दा लक्षात घ्या की पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमच्या संदर्भात याच्या होर्डिंगचा साठ्याचा संदर्भ नाही. तसंच सरकारच्या ज्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये टार्गेटेड जे काही पीडीएफ सेंटर्स आहेत म्हणजे विशिष्ट प्रकारचे, त्यांच्या संदर्भातही याच्या संदर्भातला कुठलाही फारसा फरक नाही. याच्यामध्ये जे अन्नधान्य आहे आज आपल्याकडे 2-3 वर्षाचं अन्नधान्य सरप्लस आहे. मग आता याच्यातून हा जो भाग आहे यामध्ये आपल्याला खुलं करण्याचं, लिबरलाइज करण्याचं, आणि म्हणून याच्यामध्ये हा जो भाग एक मोठ्या प्रमाणात येतो. याच्यामध्ये आपल्याला आता हा जो एक भाग येतो की याच्यामध्ये उपभोक्ता वर्ग जो आहे या उपभोक्ता वर्गाचंही खऱ्या अर्थाने कल्याण आहे आणि जो उत्पादक आहे त्यालाही सुद्धा याच्यामध्ये फ्री ट्रेडच्या संदर्भातला जो नंतरचे कायदे आहे त्याच्यासाठी हे सुद्धा चांगल्या रीतीचं एक प्रावधान आहे. आणि म्हणून हा सेक्शन 3चं इन्सर्शन जे आहे याच्यातला कंट्रोल काढून टाकला. म्हणजे याच्यातला कंट्रोल काढला याच्यासाठी की यामध्ये तुम्हाला आता विशिष्ट प्रकाराने तुम्हाला त्याचा माल हे करता येईल, तुमच्या संदर्भामध्ये याचे विनियोजन करता येईल. आणि हे जे स्टार्टअप सुरू झालेले आहेत किंवा छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये ज्या काही इंडस्ट्रीज असतील किंवा याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होती जी कर्मधर्मसेवकांनी या कायद्याच्या अडचणीमुळे झाली नाही किंवा साठेबाजी होईल याच्या संदर्भातला आपल्याला हा जो साठा आहे या साठ्याच्या संदर्भामध्ये आपण जे विशिष्ट प्रकारची निर्यात खूप वाढली, मागणी वाढली, तर सुद्धा याची स्टॉक लिमिट आपल्याला वाढवण्याची शक्यता इथे निर्माण. आणि स्टॉक लिमिट कशी, तर प्रत्येक इंडस्ट्रीची जी एक कॅपॅसिटी आहे, जी इनबिल्ट कॅपॅसिटी आहे, मॅक्झिमाइज कॅपॅसिटी, त्याच्या अंतर्भातला साठा जो आहे तो देण्याची याच्यामध्ये प्रावधान आहे. म्हणजे त्याच्या साठ्यावरती तुम्ही साठा जर इंडस्ट्रीसाठी करता, व्हॅल्यू चेन साठी करता, त्याच्यापासून निर्मितीसाठी करता, अलग अलग निर्यात वाढवण्यासाठी. आता निर्यात वाढली तर शेतकऱ्याचा फायदा आहे आणि म्हणून निर्यात जर वाढली तर या संदर्भात याच्या संदर्भातले जे त्याच्यावर नियंत्रण करण्याचे जे साठा, आणि म्हणून व्यापारी साठा करत नव्हते, इंडस्ट्रियलिस्ट त्याच्या समोर येत नव्हते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर करणारा माणूस गोडाऊन बांधण्यासाठी धजत नव्हता. आणि आपल्याला छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये गाव समूहामध्ये हे जर कच्च्या मालाचे प्रोसेसिंग जे आहे 1-2 प्रमाणात जर झालं तर त्याचा अंततोगत्वा फायदा शेतकऱ्यांना आहे.
त्याच्यानंतर जे स्टार्टअप करणारी तरुण मंडळी आहे, तरुण शेतकरी आहे, तरुण उद्योजक आहे, आणि जेणेकरून एक ग्रामीण भागामध्ये, जसं ग्रामायणाचा जो आपला गांधीजीचा जो उद्देश होता की यू नीड टू क्रिएट स्मॉल युनिट्स वेअर, म्हणजे क्रॉप जिथे होतं त्याची, म्हणजे कापूस होतो तर त्याच्या संदर्भातला, म्हणजे त्याची रुई मी काढता आली पाहिजे, त्या बियाण्यांचं तेल मला काढता आलं पाहिजे, आणि याच्यामुळे माझा कच्च्या मालावरती प्रक्रिया करण्याचं पूर्णच्या पूर्ण प्रक्रिया जरी नाही तरी त्या व्हॅल्यू चेन मध्ये 1 ते 2 प्रकारच्या व्हॅल्यूज मला त्या ठिकाणी करता आला पाहिजे, म्हणजे माझा गावाच्या शिवारामध्ये उद्योग निर्माण होईल, ग्रामीण उद्योगाला चालना मिळेल. हा याच्यामधला हेतू मला असं वाटतं. आता याच्यामधले प्रावधान जे काय आहे, लोक काय बोलतात, हा आपण नंतरचा विषय घेऊ. आपण सध्या दुसरा जो कायदा, हा एक कायदा, दुसरा कायदा जो आहे जे शेतकरी दर हमी, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणून, सेवा करार, कृषी सेवा करार, फार्मर्स अग्रीमेंट ऑन प्राइस अश्युरन्स. आता याच्यामध्ये कसं आहे की या संदर्भात या कायद्यामध्ये जवळपास 25 सेक्शन्स आहेत. याच्यामध्ये 25 सेक्शन्स आहेत, आणि याच्यातला तिसरा सेक्शन आणि सबसेक्शन 3 हा अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे. ए फार्मर मे एंटर इनटू ए रिटर्न फार्मिंग अग्रीमेंट इन रिस्पेक्ट ऑफ एनी फार्मिंग प्रोड्यूस अँड सच अग्रीमेंट मे प्रोव्हाइड टर्म्स, कंडिशन्स आणि रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामध्ये फिक्स केलेली आहे. म्हणजे अग्रीमेंट एंटर करणार स्पॉन्सर आणि फार्मर, आणि या फार्मर आणि याच्यात जर झालं तर त्याचा माल, मी कोणता माल घ्यायचा, कोणतं पिकवायचं, माझ्या मालाला हमी कोण घेणार आहे, या संदर्भातला सर्व प्रयत्न या ठिकाणी त्यांनी दिले आहे. मग याच्यामध्ये क्वालिटी आहे, सेक्शन 4 मध्ये ग्रेड आहे, स्टँडर्ड आहे, फार्मिंग प्रोड्यूस आहे, याची प्राइस ऑफ प्रोड्यूस सुद्धा गॅरंटीड तुम्हाला फिक्स करता येईल अग्रीमेंट मध्ये. आणि हे अग्रीमेंट जे आहे याचं तुम्हाला 2/3 हे त्या ठिकाणी तुम्हाला ऍक्सेप्टन्स ऑफ डिलिव्हरी ऑफ प्रोड्यूस हे तुम्हाला त्या स्पॉन्सरला, तुम्हाला शेतकऱ्याला द्यायचं आहे त्याच्या ठिकाणी, आणि त्याच्यानंतर 30 दिवसात पूर्ण डिलिव्हरी द्यायची आहे. याचा संदर्भ इन्शुरन्स आणि सुद्धा आहे. याच्यामध्ये ऍग्रिगेटर आहे, आणि टर्मिनेशन ऑफ अग्रीमेंट जर असेल तर म्युच्युअल कन्सेंटनी करता येईल. याचं रजिस्टर्ड अग्रीमेंट राहणार आहे, म्हणजे याचं अग्रीमेंट रजिस्टर्ड राहणार आहे, आणि इट विल बी इव्हन दॅट व्हॅल्यू. आणि डिस्प्यूट सेटलमेंट साठी याचा एक बोर्ड राहणार आहे, त्याच्यामध्ये एसडीएम, सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट हा सेटलमेंट करेल. याच्यामध्ये 1 to 1.5 टाइम पेनल्टी हे स्पॉन्सर देण्याचं प्रावधान त्याच्यामध्ये कायद्यात दिलेलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांकडून वसुली नाही, फार मेजॉर म्हणून अशी एक डेफिनेशन दिली आहे की आपत्कालीन गारपीट आहे, पाणी आहे, फ्लड आहे, वारा आहे, अशा प्रकारच्या संदर्भामध्ये शेतकऱ्याकडून मात्र वसुली होणार नाही, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तो स्पॉन्सर हा शेतकऱ्याकडून वसुली करू शकणार नाही. आणि याच्यामधली अपिलेट अथॉरिटी कलेक्टर आहे, आणि कलेक्टर आहे. हे सगळं झाल्यावर समजा शेतकऱ्याचा दोष जरी असेल तरी त्याच्यामध्ये ही रिकव्हरी त्याच्या ऍग्रिकल्चर लँड पासून होणार नाही, त्याची जमीन जी आहे ती साबूत राहणार आहे, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये बार ऑन सिव्हिल कोर्ट आहे, म्हणजे याने कलेक्टरचं जे जजमेंट राहील दॅट विल, म्हणजे लिटिगेशन वाढू नये यासाठी. अर्थात याच्यामध्ये जरी लिटिगेशन लोकांचं सुरू आहे किंवा आपल्याला कोर्टाची पायरी बंद केली असं नाही आहे, कारण तुम्हाला शेवटी 226 आर्टिकल मध्ये तुम्हाला रिट पिटिशनचा अधिकार हा आहेच. ते जरी कायद्यात नमूद नसलं तरी सुद्धा प्रत्येकाला इन ग्रीव्हन्स, इन डिस्प्यूट 226 मध्ये तुम्हाला रिट पिटिशन करता येते. तिसरा जो कायदा आहे त्याच्यामध्ये हा आहे शेतकरी उत्पादने, व्यापार आणि वाणिज्य, म्हणजे फार्मर्स प्रोड्यूस, ट्रेड अँड कॉमर्स, प्रमोशन अँड फॅसिलिटेशन. आता याच्यामध्ये 20 सेक्शन्स आहेत या कायद्यामध्ये, आणि याचा पर्पज जर वाचलं की नाही तर याच्यामध्ये लक्षात येईल, an act to provide for the creation of a ecosystem where farmer and traders enjoy freedom relating to choice of sale, purchase and farmers produce for remunerative price through competitive trade channel. कॉम्पिटेटिव्ह ट्रेड चॅनल एक लक्षात घ्या, म्हणजे याच्यामुळे एपीएमसी बरखास्त नाही. आपल्या लक्षात येत असेल, एपीएमसी बरखास्त नाही, फक्त कॉम्पिटेटिव्ह वेगळा एक पूरक चॅनेल सरकारने निर्माण केलेला आहे. म्हणजे पूर्ण जी जुनी व्यवस्था आहे ती उद्ध्वस्त केली नाहीये. बरोबर. एपीएमसी ऍक्ट आहे, अबाधित आहे. एपीएमसी ऍक्ट मध्ये झालेल्या जेवढ्या प्रोव्हिजन्स आहेत, अलॉंग विथ द मॉडिफिकेशन ऑफ द मॉडेल ऍक्ट 173 त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स होत्या. महाराष्ट्राने फक्त आपण 6 आपण अडॉप्ट केल्या, म्हणजे अनेक सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळे एपीएमसी ऍक्टला कुठल्याही प्रकारचा धक्का नाही, एक लक्षात घ्या गिरीधर.
नाही मग म्हणजे हा यामध्ये एक तुम्ही वेगळी पर्यायी व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे आणि या पर्यायी व्यवस्थेमध्ये हा जो 10 ते 12% शेतकऱ्याच्या उपजीवरती जो काही टॅक्स लागत होता, सेस लागत होता, तो आता बाहेर लागणार नाही. आणि याच्यामध्ये दलाल नाही, अडत्या नाही. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग आणि ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म तयार करायचे. इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग आणि याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन प्लॅटफॉर्म, आणि हे जे आहे हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस इंटरनेटच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होणार आहेत. याच्यातला सेक्शन 3 जो आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट एनी फार्मर और ट्रेडर और इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग एंड ट्रांजैक्शन प्लेटफॉर्म shall have the freedom to carry on the interstate or intrastate trade and commerce in farmers produce in area. आता याच्यामधला जो भाग आहे यामध्ये सेक्शन 4 मध्ये कुणीही पॅन कार्ड वाला हा त्याच्यामध्ये परचेस करू शकतो. याच्यामध्ये सेक्शन 5 मध्ये ई प्लॅटफॉर्म हा नवीन निर्माण केलेला आहे. नो मार्केट फी डिस्प्यूट मेकॅनिझम याच्यामध्ये तेच आहे, एसडीएमचा आहे, परंतु याच्यामध्ये एक चेअरमन आणि 2 मेंबर्स घेतलेले आहेत. म्हणजे एसडीएम त्याच्या आधी एक बोर्ड राहील, त्याच्यामध्ये चेअरमन राहील, 2 माणसं राहतील आणि ते 4 पर्यंत संख्येने वाढवता येते. याची अपील हे कलेक्टरकडे आहे. आणि इफ यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ द व्हर्जन ऑफ द अपीलेट अथॉरिटी कलेक्टर, देन जॉईंट सेक्रेटरी टू द गव्हर्नमेंट या तोला मोलाचा माणूस हा पुन्हा त्याच्यामध्ये दुसऱ्या अपीलसाठी तयार आहे. हे सगळं प्रोसेस जे आहे डिस्प्यूट मेकॅनिझम, समजा तो ट्रेडर आणि याच्यामध्ये जर काही झालं तर 90 दिवसामध्ये याचा निकाल लावायचा संदर्भ, आणि याच्यामध्ये जर दोषी आढळला तर तुम्हाला कमीत कमी पेनल्टी 25,000 रुपये, कमीत कमी पेनल्टी 25,000 आणि मॅक्झिमम 5 लाखापर्यंत आहे. आणि हे जर कंटिन्यू झालं तर प्रत्येक दिवसाला 5,000 रुपयाचा दंड आहे. आणि इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मचा जो मालक आहे यांनी जर काही चूक केली, यांनी जर काही इन्फॉर्मेशन डेटामध्ये जर गडबड केली, यांनी जर शेतकऱ्याला फसवलं किंवा ट्रेडरला फसवलं तर त्याला 50,000 ते 10 लाखापर्यंतची पनिशमेंट आहे. 50,000 ते 10 लाख. म्हणजे याच्यामध्ये रायडर्स आहेत, म्हणजे अशी मुक्त व्यवस्था केलेली नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एपीएमसीच्या फक्त बाहेर राहणार आहे. एपीएमसी म्हणजे त्याच्या शेतातून जाऊन ते करू शकतात किंवा त्याच्या घरून जाऊन तो माल घेऊ शकतात किंवा ऍग्रिगेटर जमवून तो माल एकत्र करून तो तुमच्या ट्रेडरला, स्पॉन्सरला विकताय. हे कायदे असे आहेत. याच्यामुळे काय होणार आहे की याच्यामुळे या कायद्याचं रूपांतरण जर खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट झालं तर याला खरंच शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये एक पर्यायी व्यवस्था होईल. म्हणजे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढेल, हा खरा उद्देश आहे. आणि या कायद्याचं हे प्रावधान मला असं वाटतं की हे अकॅडमिकली अशा प्रकारचं आहे. नाही, मग मला एक सांगा की आता जेव्हा तुम्ही ही गोष्ट समजावून सांगितल्यानंतर बरीच सोपी वाटते, पण एक शेतकरी म्हणून हा जो संभ्रम मनामध्ये आहे, ज्याचा एका बाजूने आपण पॉझिटिव्ह विचार करणारे काही लोक आहे, म्हणजे काही लोक पाठिंब्यात आहेत तर काही जण विरोधामध्ये उभे झालेले आहेत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, तर नेमकी संभ्रम झाली, अकॅडमिक डिस्कशन झालं आपलं. म्हणजे कायद्याचं प्रारूप हे असं आहे, त्याच्यामध्ये डिस्प्यूट मेकॅनिझम आहे, याच्यामध्ये फॅसिलिटेशन आहे, याच्यामध्ये फार्मर प्रमोशन आहे, याच्यामध्ये इंडस्ट्रीच्या संदर्भात कॉटेज इंडस्ट्री किंवा गावाच्या शेजारी झालेले छोटे उद्योगातून मोठे उद्योग या संदर्भातली इंडस्ट्री आहे. हे सगळं काही मान्य आहे. परंतु आता याच्यामध्ये कसं आहे, काही भाग जो येतो याच्यात एकच भाग फक्त एक नक्की महत्वाचा असा येतो की याच्यामध्ये आम्हाला आता जे डिफरंट वेगवेगळे आयोग जे झाले, या आयोगाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता आयोग कसा, ते हे पंजाब हरियाणामध्ये आता जे या संदर्भातलं सुरू आहे फार मोठ्या प्रमाणात, म्हणजे इतर राज्यांपेक्षा पंजाब आणि हरियाणामध्ये आता इथं कसं याची एक लिगेसी आहे, हिरार्की आहे. आता याच्यामध्ये पंजाब प्रांत होता आणि या पंजाब प्रांतामध्ये त्यावेळेला म्हणजे खऱ्या अर्थानं एक मंत्री होते, कृषी मंत्री सर छोटूलाल हे त्यावेळेला मंत्री होते. आणि त्यावेळेच्या तत्कालीन सरकारमध्ये स्वातंत्र्यापूर्वीच्या काळामध्ये त्यांनी हमी भावाच्या संदर्भातली सुरुवात केली होती. बरोबर आहे. आणि ही सुरुवात केली, ही सुरुवात नंतर भाऊ
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्वातंत्र्यानंतर जेव्हा ते कृषी मंत्री झाले तेव्हा संसदेमध्ये त्यांनी पंजाबचा हा जो हमी भावाचा कायदा आहे हा तसाच्या तसा पास करून घेतला. आणि त्याच्यामुळं आज पंजाब हरियाणाच्या संदर्भामध्ये जे विशिष्ट हमी भावामध्येच जो माल खपल्या जातो, विकल्या जातो, ते ऍश्युरन्स जे आहेत ही एवढ्या ट्रेडिशन स्वातंत्र्योत्तर काळापासून सुरू आहे. आणि त्या व्यवस्थेला म्हणजे खऱ्या आता पंजाबचं उत्पन्न सुद्धा 6,000 कोटीचं त्या ठिकाणी कर त्याच्यामध्ये या विक्रीच्या तर एवढा मोठा पैसा राज्य सरकार किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ऍश्युरन्स आहे. म्हणजे जवळपास जे प्रोक्युरमेंट होते देशामध्ये त्याचा 30% प्रोक्युरमेंट हे पंजाब हरियाणात होतं. आणि हे त्या कायद्यामुळे होतं. हे त्या कायद्यामुळे होतं. हे प्रोक्युरमेंटचा कायदा ऑलरेडी भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी त्या पंजाब प्रांताचा जो कायदा होता सर छोटूलालनी जर केलेला तर त्याच्या संदर्भातला तो तसाच कायदा म्हणजे त्याचे बेनिफिट्स आजपर्यंत मिळालेले आहेत. बरोबर. म्हणजे आज स्वातंत्र्य आज 70-80 वर्षापासून तो एक म्हणजे त्यांनी उत्पादन करायचं नाही तो भाव त्या भावामध्ये मिळणार हमी भाव तर हमी भावाचा भाग आहे. आणि आता असं आहे की जे तुम्ही पॅरलल एका सिस्टीम तयार केल्यामुळं त्याच्यामध्ये मोठे मोठे प्लेयर येण्याची भीती आहे. आणि त्याच्यामुळे हे जर आलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे कायदे हे रद्दबदल होतील किंवा याला कोणी विचारणार नाही. आणि प्रायव्हेट हे जे लोक आहेत जे बिझनेसमन याच्या संदर्भात हे उद्या आपलं शोषण करतील आणि त्यांना पाहिजे तेवढाच भाग घेतील, बाकीचं आम्ही काय करायचं अशा प्रकारचा भ्रम हा निर्माण झालेला आहे. ही भीती आहे. म्हणजे खरा इश्यू जो आहे इथे हमी भावाचा आहे. म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस जी आहे या तिन्ही कायद्यामध्ये एक मात्र नक्की आहे की या तिन्ही कायद्यामध्ये हमी भावाचा उल्लेख नाही. म्हणजे फार्मर्स एम्पॉवरमेंट असो ती करार शेतीचा कायद्याचं आपण तिन्हीचं वाचन केलं त्या तिन्हीमध्ये असं परचेस करताना इव्हन प्रायव्हेट प्लेयर जे आहेत ते परचेस करताना जे हमी भावाच्या संदर्भातलं जे आपले 1965 पासून शास्त्रीजींच्या काळापासून जो एक भाग निर्माण झालेला आहे तर त्याला जो त्यावेळेला कसं होतं की त्यावेळेचा तो कायदा आवश्यक होता. पण आजच्या संदर्भामध्ये हमी भावावर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा तोही पूर्ण मिळत नाही. कारण नंतर स्वामीनाथन आयोग आला. स्वामीनाथन आयोगाच्या संदर्भात आता त्यांनी कमीत कमी पुन्हा या केंद्र सरकारने त्याच्यामध्ये हमी भावाच्या संदर्भातले वचन आहेत. परवा तोमर साहेबांनी किंवा याच्या आधीच्या सरकारांनी याही सरकारांनी हमी भावाची जी गोष्ट आहे ही 2004 पासून आहे. म्हणजे एक तर पंजाब प्रांतापासून आलेली आहे. पंजाबाच्या वेळेला सर छोटूलाल पासून स्वातंत्र्याच्या आधीपासून. पण त्याच्यानंतर जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा ते साठेबाजीच्या संदर्भातलं नियंत्रण आलं. इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955 कारण त्यावेळेला अन्नधान्याची परिस्थिती आपली चांगली नव्हती. आपलं अन्नधान्य 1952 हे 52 दशलक्ष अन्नधान्य होतं. आणि त्याच्यामुळे पीडीएफ आणि कुठून तरी बाहेरून अन्न PL-40 शिवाय आपण जगू शकत नव्हतो. त्यावेळेला हे कायदे होते. परंतु आज साठेबाजी होत होती. कशाला आता तुम्हाला एक्झाम्पल सांग 1942-43 बंगालचा जो फॅमिन होता हा बंगालचा फॅमिन म्हणजे गिरधर हा राईस फॅमिन होता. म्हणजे जे धानाचं पीक होतं ते हेल्मिंथोस्पोरम ओरायझी या रोगाने म्हणजे नाश झाले. आणि त्यामध्ये मग व्यापाऱ्यांनी साठेबाजी केली आणि व्यापाऱ्यांनी चढ्या भावामध्ये धान ब्रिटिशांच्या काळाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 लाख लोक मेले या फॅमिनमुळे. म्हणजे हा एक भाग त्याच्यामध्ये समृद्ध म्हणजे एक आहे. म्हणजे साठेबाजीच्या संदर्भातला एक सुद्धा फार मोठा भाग. आता ती वस्तुस्थिती आणि तिथून मग ICAR निर्माण झालं. इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च. त्यावेळेला ते इम्पिरियल काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च होतं. आता ते स्वातंत्र्यानंतर इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च झाले. म्हणजे त्या सांगायचा उद्देश असा आहे की ही जी भावाच्या संदर्भातलं किंवा जी भीती आहे ही भीती समजा जर असा साठा केला तर उद्या समजा जर आम्हाला हमीभाव मिळाला नाही तर समजा आमचं उत्पादन वाढलं पण घेणारा कोणी नसेल तर म्हणजे आम्हाला जर नंतर प्रायव्हेट प्लेयर्सच्या जर मर्जीवर सोडत असेल तर ही जी भीती आहे ही स्वाभाविकपणे एक सेट सिस्टीम जेव्हा झालेली आहे तेव्हा त्याला तुम्ही थोडेसे नवीन जे संभ्रम हा जो निर्माण होतो या संभ्रमाच्या परिस्थितीमध्ये सध्या आणि हे काही आज होणार नाहीये ना गिरधर. बरोबर. याला 8 ते 10 वर्ष लागतील या बिलाचं इम्प्लिमेंटेशन होण्याला. म्हणजे ही व्यवस्था काय होणार आहे
परंतु एक मात्र नक्की आहे, मला पुन्हा सांगावं असं वाटतं की हे याच्यामध्ये जर थोडस हमी भावाच्या संदर्भातलं कायदेशीर जर प्रावधान तीन पैकी कुठल्या एखाद्या ऍक्ट मध्ये जर असतं तर कदाचित हा गोंधळच झाला नसता. अच्छा. हा गोंधळच झाला नाही. म्हणजे हमी भावाच्या संदर्भातलं की नो परचेस फ्रॉम द फार्मर्स प्रोड्यूस विल बी मेड बिलो दी मिनिमम सपोर्ट प्राइस गिवन बाय दी गव्हर्नमेंट अँड दी ऍग्रिकल्चर प्राइस कमिशन ऑफ इंडिया. हे प्रावधान एखाद्या तिन्ही ऍक्ट मध्ये कुठे जरी असतं की नाही तर ह्या गोंधळाची काही, पण त्याच्यामुळे भीती निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामुळे अशा आणि त्याच्यामुळे भीती निर्माण. आणि दुसरं कसं की बा हे जे आता तुम्हाला सांगतो किंवा याच्यामध्ये जे जून मध्ये आलं आणि जून मध्ये काही लोकांचा आक्षेपच आहे की जिओ मार्टने अनाऊन्स केलं, म्हणजे जिओ मार्टने अनाऊन्स केलं आणि म्हणून हे विधेयक आणले. अशाही प्रकारचे अशा प्रकारचा सुद्धा एक चांगला संदर्भ त्यात जोडला जातो. किंवा एवढ्या घाईघाईने का केलं बा या गोंधळाच्या परिस्थितीत, अशा प्रकारचे आहे त्या संभ्रमाला फूक देणारा हा विरोधक पक्ष आहे. अर्थात राजकारणात आपण जाणार नाही, परंतु विशेष पद्धतीने कसं आहे की याच्यामध्ये एक थोडासा भाव, म्हणजे कारण गरीब शेतकरी आहे ना आपल्याकडे. आता आपली होल्डिंग किती आहे? आपली होल्डिंग 1.45 वर आलेली आहे. म्हणजे 86% लोक आपल्याकडे मार्जिनल फार्मर आहे. आपल्याकडे अजूनही जाण्याला रस्ते नाहीत, म्हणजे अजूनही विकण्याची परिस्थिती आपल्याला कमीत कमी तालुका लेवल कसा तरी तो 2-4 लोक मिळतात. या परिस्थितीत लोकांचा भ्रम असा होतो की आता मोठ्या शेतकऱ्यांचं तर ठीक आहे, मोठ्या शेतकऱ्यांच्या दाराशी जातील हे सगळे बिझनेसमॅन करारवाले, आमच्यापर्यंत कोण येणार आणि आमचा माल कोण खरेदी करणार? म्हणजे आता परवाची गोष्ट आहे, अग्रवाल म्हणून सीसीआयचे प्रेसिडेंट आहे, त्यांनी सांगितलं की बाबा 5800 जो भाव आहे तो भाव आम्ही एफएक्यू ला देऊ. आता प्रश्न निर्माण असा होतो की बाकीच्या क्वालिटीचं काय, मग हा माल आम्ही कुठे विकायचा? याच्यासाठी आमचा प्रोड्यूस जो आहे कमी क्वालिटीचा असेल का, पण याला कमीत कमी एक प्लेस पाहिजे आणि एक कमीत कमी किंमत कुठल्या तरी रेग्युलेटरी मेकॅनिझमनी डिसाईड केली, म्हणजे आम्हाला वाटेल की चला एवढा तर पैसा आपल्याला मिळणार आहे. ही त्याच्यामधली खरी मेघ. आणि मग इंडस्ट्रीच्या मोठ्या कंपन्यांच्या दावणीला सगळ्याला बांधण्यात जाणार आहे असं होत नाही. असं हा मोठा देश आहे, हा मोठा देश आहे. आणि आज म्हणजे जे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जे आहे, एवढं मोठं चॅनल, एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट जे आहे हे नाही करू शकत. आणि पुन्हा कसं आहे, जरा करून तर पाहूया, फसतील ना काही ठिकाणी, काही म्हणजे त्रुटी प्रत्येक ठिकाणी त्रुटी दिसल्या की त्याला इन्व्हेन्शन केव्हा होईल, म्हणजे नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. म्हणजे या कायद्यामध्ये किंवा याच्यामध्ये एक नवीन लोकांचा, आता आपण हे जे कायदे आहेत हे जुने कायदे आहेत, जुन्या वेळेस जुन्या परिस्थितीमध्ये जुन्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी केलेले कायदे आहेत. आता नवीन पद्धतीच्या फूड सर्प्लस आहे, आता इंडस्ट्रीची गरज आहे, बेरोजगारी वाढते आहे, लोकांना रोजगार पाहिजे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठले तरी फूड इंडस्ट्री, 70 अब्ज डॉलरची फूड इंडस्ट्री येते बरोबर. जगभरामध्ये आता फूड इंडस्ट्रीला फार मोठा वाव आहे. हाही एक कारण याच्या मागे शंका निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये आहे की आता जग, खरी गोष्ट आहे त्याची चूक काही नाही, म्हणजे खरी गोष्ट अशी आहे, या कोरोनाने शिकवलेलं आहे की बाबा तुझ्याकडे खाण्याची संदर्भातलं जर असेल आणि तुझे जीवलग जर तुझ्या सोबत असतील तर कुठल्याही अडचणीला आपण मात करू शकतो. आणि म्हणून आता जगाचं आणि जगातल्या लोकांचं लक्ष गेलं आहे की आता 3.33 ग्रोथ ही फक्त कृषीमध्ये, बाकी सगळं तुमचं खाली गेलेलं आहे. सर्व्हिस सेक्टर डुबलेलं आहे तुमचं, बाकीचं सेक्टर इंडस्ट्री सेक्टर डुबलेलं आहे. ते लोक आम्हाला टोयॅटो नको, गाडी नको, आम्हाला खायला पाहिजे आणि आमचे सोबती नातेवाईक आमच्या सोबत पाहिजे, बस आम्हाला कोरोना असो का अजून काही असो आम्ही घरातच राहू. आणि नळाला पाणी आलं पाहिजे, नाही तर विहीर खोदायची, पंप लावायचा, पाणी आणि अन्न घरात असलं तर आम्हाला वर्षभर चिंता नाही. तेव्हा ही जी विचारू इच्छितात. डॉक्टर साहेब म्हटलं ते आयटीसीचं सोयाबीन जे परचेस करत होते कॉर्पोरेट म्हणून ई चौपाल या नावाने, ते का बरं बंद झालं असेल? त्याचं बंद असं झालं की जेव्हा इकडे अमेरिकेमध्ये जास्त भाव होते
तेव्हा त्या ठिकाणी जागतिक मार्केटमध्ये जेव्हा सोयाबीनचे भाव मोठे होते तेव्हा आपले ते सोयाबीन कमी भावामध्ये होतं. हे 4-5 वर्ष बरोबर. चाललं. परंतु हम्म. सोयाबीनचे आंतरराष्ट्रीय भाव जेव्हा भाव पडले तेव्हा इथे पर्चेसी बंद झालं. हेच पेप्सी कोलाच्या बाबतीत घडलं. पेप्सी कोलाच्या संदर्भातला हा जो भाग झाला, पेप्सी कोलाने गुंडाळलं खातं. काही दिवस चाललं, गुंडाळलं. त्याच्यानंतर गुजरातमध्ये सुद्धा पोटॅटो लागवडीच्या संदर्भातलं गुंडाळलं. बरोबर आहे. त्याच्या ॲलोव्हेराच्या प्रोडक्शन मध्ये सगळे फसले गेले. असे काही मोठे उदाहरण आहेत. परंतु त्याच्यासाठी हा कायदा आहे. तुमच्या लक्षात घ्या. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून हे अग्रीमेंट करार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या कराराला कायद्याचं स्वरूप आहे तेव्हा कायद्याचं असं स्वरूप नव्हतं, संरक्षण नव्हतं. म्हणजे शेतकऱ्याला काय 2 गोष्टी पाहिजे. एक तर हमी भाव पाहिजे किंवा मिनिमम त्याला परचेस करण्याची शाश्वती पाहिजे आणि दुसरा भाग जो आहे त्याला कायद्याचं संरक्षण पाहिजे. म्हणजे फसवणुकीतून मी वाचलो पाहिजे आणि माझ्या मागे कोर्ट कचेऱ्या भानगडी लागल्या नाही पाहिजे. सरळ सरळ व्यवहार. हे 2 क्विंटल विकले, इतका पैसा घेतला, खिशात टाकला, अलग लक्षात चहा घेतला की गावाला निघाला. अशा प्रकारच्या, कारण वर्षभर त्याला राबायचं. आणि म्हणून या 2 गोष्टींची भीती जी आहे, ही 2 गोष्टींची भीती हे निवारण करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मला असं वाटतं की फसवणूक टाळण्यासाठी जेव्हा मग यांनी सराफांनी प्रश्न केला, कदाचित त्यावेळेला अशा प्रकारचे अग्रीमेंट जर असते किंवा याच्यामध्ये डिस्प्यूट मेकॅनिझम जर असतं, डिस्प्यूट सॉल्व्हिंग मेकॅनिझम, तर कदाचित आयटीसीला असं मोकळ हात करून जाता आलं नसतं. आयटीसीला किमान कायद्याप्रमाणे कायद्याच्या संरक्षणाखाली त्या शेतकऱ्यांना त्याचा मुआवजा मिळाला असता. बरोबर. पण कदाचित या दृष्टीने आता नवीन जे काही म्हणजे प्लॅटफॉर्म्स तयार होणार आहेत त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी नवीन जनरेशनला येणार आहे त्यांच्यासाठी उद्योजकतेसाठी फार चांगलं आहे. आता हे समजून घेतलं पाहिजे. याच्यामध्ये कोणत्या पार्टीची पक्षाची तरफदारी करण्याचा उद्देश अजिबात नाही. आपलं अकॅडमिक डिस्कशन आहे आणि याच्यामध्ये समजा उद्या काही अडचणी आल्या तर त्या अडचणीसाठी आपल्याला रिड्रेसल मेकॅनिझम आहे ना. म्हणजे आपण त्या दुरुस्त्या करू शकतो. आता कॉन्स्टिट्यूशन घेऊ, या कॉन्स्टिट्यूशन किती दुरुस्त्या झाल्या, 100च्या वर दुरुस्त्या झालेल्या आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये, कायद्यांमध्ये. तर हे वेळेची गरज पाहून त्यावेळेला त्या प्रकाराने राष्ट्राची लोकांची काय गरज आहे हे लक्षात घेऊन आपल्याला कायदे लोकांसाठी आहे, कायद्यासाठी लोक नाही आहे. लोक नाही आहे. कायदा बदलण्यासाठी विलंब लागतो. ती प्रोसेस मोठी आहे. ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. बोलत राहा, चालत राहा, तेव्हा कुठेतरी कायदा 51चा कायदा जो आपला औद्योगिक नियमाचा, तो 51चा कायदा जे लायसन्स राज होतं, तो लायसन्स राज काढायसाठी 90-91 आलं ना. म्हणजे 51चा कायदा त्याला 90-51 लागलं, 40 वर्ष लागले, पण लागली. आज त्याच्यामध्ये तुम्हाला स्कूटर घेता येत नव्हती, व्हेस्पासाठी लाईन लावत होती. आता तुमच्या दाराशी मोठमोठ्या गाड्या उभ्या राहतात. समृद्धी आहे ना, नाही काहीच केलं नाही असं नाही. म्हणजे वी हॅव अचिव्ड लॉट. म्हणजे त्या संदर्भामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण वी हॅव अचिव्ड मेनी थिंग्स मोर. पण आता ह्या अडचणी येत राहणार. उत्पन्न वाढलं, प्रक्रिया उद्योगामध्ये आपण 2% नाही, प्रक्रिया उद्योगामध्ये 2% नाही. लहान लहान थायलंड विलंड सारखे लोक हे 30-40, 50% ऍग्रिकल्चर. आज आपण आपल्या पोरांचं होणार कसं? उद्या आपल्याला एक्सपोर्ट केलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञान शिकावंच लागेल. नवीन तंत्रज्ञान कायदे करावेच लागतील, त्यांना सपोर्ट द्यावाच लागेल. हे झाल्याशिवाय जुन्या कायद्यांनी म्हणजे असं आहे ना, म्हणजे आता चुलीवरती मांडे भाजण्याचे दिवस गेले, आता गॅस आलेला आहे. त्या गॅसमध्ये पिझ्झा करता आला पाहिजे, आहे की नाही? गॅसवर चालणाऱ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आता तेच ते घेऊन आपण बसू तर कसं चालेल? नवीन लोकांना नाही आवडणार भाकरी हाताची. म्हणून आता नवीन परिस्थितीमध्ये, नवीन काळामध्ये, नवीन जनरेशनसाठी काही ना काहीतरी संरक्षणात्मक उपाय करणं आवश्यक आहे. पण त्याच्या 2 गोष्टी मात्र अत्यंत आहे. एक हमी भाव आणि सुरक्षा कायद्याची. या गोष्टी मात्र फार आवश्यक आहे. जे आपली चर्चा सुरू आहे, पुन्हा मी थोडस मागे जातो आणि एक म्हणजे एक विषयाला हात तुमच्याच याच्यातनं घातला गेला, कारण हा संभ्रम झाला म्हणून हा विषय आला की काही विशिष्ट लोकांना फायदा व्हावा
यासाठीच म्हणून हा कायदा आणण्यात आलेला आहे. हा संभ्रम जर व्यक्तिशः आपल्याला दूर करता येतो, शेतकऱ्यांचा हा व्यक्तिशः आपल्याला दूर करता येऊ शकणारा आहे, की काही विशिष्ट लोकांचाच नाही तर सर्वांचा याच्यामध्ये फायदा आहे. त्या अनुषंगाने ही विधेयकं आलेली आहेत. जर समर्थन आणि विरोध, जो तुम्ही म्हणता की कायद्यामध्ये बदल होऊ शकतात, आणि हे सगळे 5-10च्या तसा जो कायदा जर आपण राबवायचं झालं तर 10 वर्षाचा साधारण एक वेळ जाणार याच्यावरती, असं तुम्ही म्हणता. ह्या सगळ्या याच्यात आता मी पुन्हा तेच विचारतो की जी एक भीती आहे कृषी उत्पन्न बाजार समित्यांची, अजूनही हा संभ्रम तसाच आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीचं भवितव्य काय? हा, याच्यामध्ये कसं आहे बघा, की हा जो एपीएमसी ऍक्ट आहे 163 हो 1963 पासून आपला, आणि 600-700 आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. आता कृषी उत्पन्न बाजार समित्या त्यावेळेची खऱ्या अर्थाने गरज होतीच, कारण याच्यामध्ये त्यावेळेचे सावकार किंवा त्यावेळेचे अडते हे शोषण शेतकऱ्यांचं करायचे, आणि ही वस्तुस्थिती लपून राहिलेली नाही. म्हणून त्याच्यासाठी त्यांना संरक्षण देण्यासाठी जे कृषी उत्पन्न बाजार समित्या निर्माण झालेल्या आहेत, यात कुठेही वावगं नाही. आणि त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने या समित्या म्हणजे शेतकऱ्याला एका विशिष्ट प्रकारचं संरक्षण आणि एक प्लॅटफॉर्म मिळाला. नाहीतर म्हणजे त्याची जी लूट होत होती, शेतकऱ्याची लूट, त्र्यंबक नारायण आत्रे यांचं एक पुस्तक आहे 1915 साली लिहिलेलं. कोणत्या सालचं पुस्तक आहे? 1915 साली लिहिलेलं, गावगाडा. या गावगाड्या पुस्तकाच्या आता त्याला 125 वर्ष झालेले आहेत. त्र्यंबक नारायण आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे नाही, आत्रे या माणसाने काय लिहिलं की त्यांनी सांगितलं की एक बळी आणि 1000 छळी. एक बळी म्हणजे शेतकरी, एक बळी आणि त्याला 1000 छळी. दुसरं वाक्य मला त्या पुस्तकातलं आवडलं की कुणबी का बेटा पीटा उतना मीठा. कुणबी का बेटा पीटा उतना मीठा, म्हणजे कुणबी का बेटा पीटा उतना मीठा, म्हणजे ज्याला आपण कणिक किंवा जे मैदा असतो ना, त्याला जेवढं पिटतो चांगले तार निघतात, चांगल्या शेवया निघतात, अशा प्रकारचं उपरोधिक आहे. तर म्हणजे कुणब्याच्या पोराला म्हणजे शेतकऱ्याला जेवढं पिठं म्हणजे कुणबी का बेटा पिठा उतना मिठा, जितकं त्याला तुम्ही त्रास द्याल तितका तो नमत जातो, तितका तो तुमच्याशी म्हणजे दयावान, तुमची दया अपेक्षा करतो. ही नदीन प्रकाराने तुम्हाला तो पेश येतो, म्हणजे तो डॉमिनेट नाही होत तुमच्यावर. ही वस्तुस्थिती. एक बळी आणि लाखो छळी. तर ही प्रणाली राजा राजवाड्यापासून अजून सुरू होती. आणि इंग्रजांच्या काळामध्ये 1917चा संग्रह आहे ना, इंग्रजांनी नीळ उत्पादन करण्यासाठी चंपारण्याचा सत्याग्रह महात्मा गांधींनी केला, तो असाच होता ना. 1917चा सत्याग्रह आहे. महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी जेव्हा 1917ला जेव्हा आले आणि तेव्हा पहिल्यांदा या नीळ उत्पादकांची जेव्हा कथा ऐकली, किंवा आम्ही करार केले आणि या इंग्रजांच्या कंपन्यांशी करार केले, जेव्हा फार तिकडे बाहेरच्या देशामध्ये निळीचे भाव चांगले होते तोपर्यंत खूप नफा या कंपन्यांनी कमावला, परंतु तिथे आंतरराष्ट्रीय स्तरावरती भाव जेव्हा पडले तेव्हा हे नीळ उत्पादक घाट्यामध्ये जायला लागले. व हे घाट्यामध्ये जायला लागले म्हणून इंग्रजांनी शेतकऱ्यांनी कर बसवणं सुरू केला, आणि त्या करापायी शेतकरी इतके बिचारे हे झाले की ते त्याच्यातनं चंपारण्याचं आंदोलन सुरू झालं. म्हणजे स्वातंत्र्याच्या संदर्भातली सुरुवात शेतकऱ्यांचं पहिलं आंदोलन आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात असेल की म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचं आंदोलन आहे, महात्मा फुलेंचे आंदोलन आहे. हे सगळे आंदोलन शेतकऱ्यांच्या संदर्भात. परंतु स्वातंत्र्यानंतर मात्र याला कुठेतरी योजनाबद्ध स्वरूप देण्यासाठी एपीएमसी आली. म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 55 ला आला आणि एपीएमसी 63 ला आली, आणि याच्यामुळे एक प्लॅटफॉर्म मिळाला की जे काही मिळेल तिथे येऊन कमीत कमी संरक्षण आहे, माल भिजणार नाही, ओला होणार नाही, प्रोटेक्शन आहे, पैशाची हमी आहे, अशा पद्धत. आणि मग याचं कालांतराने त्याच्यामध्ये खूप प्रवृत्ती सरली. मग ते राजकारणाचे अड्डे झाले, पैसे पार्ट्या पक्ष चालवण्यासाठी झाले, म्हणजे त्याच्यामध्ये पक्ष सुद्धा मजबूत झाले.
म्हणजे आज मोठमोठी माणसं, मंत्रीगण, मुख्यमंत्री, छोटे छोटे त्यांचे जे कमीत कमी जे काही कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांसाठी पूर्ण निर्माण झालं, किंवा पक्षासाठी पैसा आणण्याचं एक चांगलं साधनही झालं. म्हणजे अनेक गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये लायसन्सिंग आली, म्हणजे जेवढे काही तुमचे लायसन्स्ड आहेत, जे काही ट्रेडर्स, त्यांनाच फक्त माल विकण्याची परवानगी आहे. त्याच्यामध्ये आतून आटबत्त्याने व्यापार व्हायला लागले, माल पाडायला लागले. ही वस्तुस्थिती मान्य, पण तरी सुद्धा एपीएमसी बरोबर. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केला. ही वस्तुस्थिती मात्र याच्यातनं विसरता येत नाही. येत नाही. त्याच्यामधल्या जे काही ब्लॅक शिप्स आहेत किंवा त्याचे हम्म. दुष्परिणाम जे आहेत, जे दुष्प्रवृत्ती, त्या दूर जर झाल्या तर आजही कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हा ओपन बाजार, एक देश एक मार्केट, याच्यामध्ये जर स्पर्धा झाली तर उलट एपीएमसीचा सुद्धा दर्जा चांगला होणार आहे. अच्छा. म्हणजे एपीएमसीला सुद्धा आपली एफिशियन्सी वाढवावी लागणार आहे. होय. एपीएमसीला सुद्धा म्हणजे जे आजबट्ट्याचे व्यापार जे आहे, आज म्हणजे हजारो कोटी रुपयाचं एपीएमसीचं भांडवल आहे. हम्म. आणि म्हणून याच्यामध्ये जर सुधारणा झाली तर एक एपीएमसी एक प्लॅटफॉर्म आहेच आहे, तो कुठेच गेला नाही. परंतु यांना सुधारण्यासाठी एक अजून नवीन प्लॅटफॉर्म निर्माण होत आहे. त्याच्यामध्ये तो जर चालला तर फार चांगली गोष्ट आहे. नाही ते एपीएमसी कायम आहेच आहे, तो कायदा काही रिडंडंट झाला नाही. हा, त्या कायद्याने म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीला काहीही धोका नाही आहे. एक छान प्रश्न आपल्याकडे आलेला आहे, श्रीकांतजी गाडगे विचारतात आहे, being small land holding farmers does not have leverage to negotiate with powerful lobby. त्यावर तुमचं मत आहे की अल्पभूधारक जे शेतकरी आहेत, तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसतोय सर? हा, नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. हे बरोबर आहे, अगदी बरोबर, मी त्याच्याशी सहमत आहे. म्हणजे आता याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी तिथे जाऊन त्याच्याशी मोठे लोक हे, याच्यासाठी ऍग्रिगेटरची एक त्यामध्ये प्रोव्हिजन आहे. म्हणजे अशा प्रकाराने जो माल आहे, ज्याला जो माल पाहिजे असेल तो एका ठिकाणी ऍग्रिगेट म्हणजे संकलित करून त्या संकलितचा व्यापार, म्हणजे लोकांनी जसं ग्रुप ऍक्शन आहे, म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप्स आहेत, एकट्या माणसाचा संदर्भ नाही. म्हणजे एकाकडे 3 क्विंटल असेल तर 20 लोकांकडे 60 क्विंटल असू शकतात आणि 60 क्विंटलचा व्यापार हा होऊ शकतो. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल आहे, सोसायटी आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, त्याच्यामध्ये नॉमिनेटेड पर्सनला, या सगळ्यांना खुलं आहे. म्हणजे तो एकट्याच व्यापाऱ्यांनी सगळं केलं पाहिजे किंवा छोट्या फार्मरनी. ही कॅन ऍग्रिगेट, ही कॅन हॅव दी संकलित एका ठिकाणी येऊन सुद्धा तुम्हाला माल हा विकता येतो आणि निगोशिएट करता येतं. बरोबर आहे. जे बोलल्या जात आहे, जेव्हा आता जी कॉर्पोरेट जगतातली लोक जेव्हा याच्यामध्ये येतील, कारण सध्या सगळ्यात जास्त ग्रोथ रेट फूड इंडस्ट्री मध्येच आहे. सुरुवातीला ह्या लोकांनी सुरुवातीला हे लोक जास्त हमी भाव देतील शेतकऱ्यांना, अशी कुठे एक मनात शंका येते की सुरुवातीला हे जास्त भावाने माल खरेदी करतील आणि नंतर मात्र मग शोषणाचा जो प्रकार आहे. एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामध्ये ते जे चक्रधर स्वामींची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये 7 आंधळे आणि 1 हत्ती. आपल्या लक्षात आहे की हत्ती कसं आहे, तर 7 आंधळे आपापल्या पद्धतीने टच करून, साती पायासारखा आहे, कोणी म्हणते सोंडेसारखा आहे, कोणी म्हणजे ज्याच्या संदर्भामध्ये चक्रवर्ती स्वामींची गोष्ट खूप महत्वाची आहे. तशी भाग आहे, तसं काही नाही, तसं काही भाग नाही आहे याच्यामध्ये. सगळ्यांसाठी सोयी आहे, परंतु इम्प्लिमेंट हे जर झालं चांगल्या रीतीने तर मात्र याचा फायदा सगळ्यांना मिळणार आहे. वस्तुस्थिती नाकारता येत नाही. शिवहरी सगळे सर आपल्याला विचारतात की कॉटन फेडरेशन मध्ये शेतकऱ्यांचा बराच मोठा फंड जमा आहे, त्याचं काय करणार आहेत? एक चांगला प्रश्न आलेला आहे. कॉटन फेडरेशन मध्ये शेतकऱ्यांचा बराच मोठा फंड खरंच आहे, म्हणजे आहे, जमा आहे. आता तो शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मागे पुढे हा जो पैसा आहे किंवा सीसीआय जे आहे, सीसीआय जो मोठा पैसा आहे, कॉटन फेडरेशन जो मोठा पैसा आहे, या पैशाचं खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आता माल विकला किंवा शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारच्या दुसऱ्या कॉटेज इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये किंवा ग्रुप ऍक्शन म्हणून
ज्याच्यामध्ये स्टार्टअपची जी प्रोव्हिजन आहे किंवा ज्याच्यामध्ये 2-3 प्रोसेसिंग करण्याच्या संदर्भातला जसा कॉटन बेल्ट आहे, या कॉटन बेल्टमध्ये या कापसापासून निरनिराळ्या प्रकारच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत, म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला रुई काढणं असेल किंवा त्याच्यापासून म्हणजे जे निघालेलं तेल आहे ते असेल किंवा सीडचा याच्यासाठी याची चांगल्या रीतीने क्लस्टर विलेजेसमध्ये याची गुंतवणूक होऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये जे ग्रुप तयार झालेले आहेत, या संदर्भातले जसं आता कंपनी झालेल्या आहेत, फार्मर्स कंपनीज तयार होतात आहे. तसं विलास शिंदेची सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनी आहे किंवा तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक कंपन्या, आता विदर्भातील त्या कंपन्यांना प्रमोट करण्यासाठी हा पैसा वापरला जाऊ शकतो. आता आणखीन एक प्रश्न आहे थोडासा, की सांगा. जेही शेतकरी छोट्या प्रमाणावरती, जसं मगाशी सरांनी म्हटलेलं, आपल्याला गाडगे सरांचा जो प्रश्न होता की बा अल्पभूधारक जी लोक आहे, त्या अल्पभूधारकांचा जेव्हा ह्या सगळ्या जेव्हा उत्पन्न जे ते शेतमाल जो घेऊन जातात, पूर्वी गुजरी प्रकार होता बघा, गुजरी बाजारामध्ये विक्री व्हायची. हळूहळू आता ह्या कृषी उत्पन्न बरोबर समिती झाली आहे, त्या कॉर्पोरेट जगताशी टॅकल करताना जेव्हा हा छोटा शेतकरी वर्ग येतो आहे, पण तांत्रिकरित्या जो शेतकरी वर्ग खूप मागे आहे अजून, जेवढी ही कॉर्पोरेट इंडस्ट्री समोर गेलेली आहे आणि हा शेतकरी जितका मागे आहे, कुठेतरी एका मध्यावर यांच्यामध्ये काहीतरी जुळवणूक होऊ शकते का? बरोबर आहे ना. याच्यामध्ये कसं आहे, आता आपण म्हणजे ज्याला एकत्रित शेतीचा जो प्रयोग करतोय याच्यामध्ये संकलन हा एक भाग आहे. आणि आताही तसं ते आता छोटाही मार्जिनल फार्मर आहे, तो कृषी उत्पन्न बाजार समितीत जातोच की नाही, किंवा त्याच्यामध्ये खेडा परचेसिंग होतेच की नाही. तर यापेक्षा याचं हे जे थोडंसं जे म्हणजे जास्ती नफा घेण्यासाठी जे लोक कामं करतात, तर आता आपल्याला जर 2 पैसे जास्त पाहिजे असेल तर 10 लोकांनी एकत्र येऊन याचं विनियोजन आणि विपणन का करू नये? म्हणजे एकेकाचे जर 1-1 क्विंटल आहे तर 100 लोकांचे 100 क्विंटल होतात ना. अशा प्रकारचं कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट किंवा सगळं एक ग्रुप शेती, गट शेतीच्या संदर्भातला जो कन्सेप्ट आहे, तो गट शेतीचा कन्सेप्ट याचसाठी आहे किंवा एकटा माणूस हा लोकांशी नाही करू शकत. एक हरा टमाटरचा भाव तुम्ही नाही डिक्टेट करू शकत, पण एक जर तुम्ही ट्रेलर नेला तर त्या टमाटरच्या भावाचा तुम्ही डिक्टेट करू शकता. म्हणजे हा जो भाग आहे, म्हणून असे 100 डाले ज्यांच्या जवळ आहे त्याचा एक ट्रेलर होतो ना. आता याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा थोडासा शेतकऱ्यांच्या संदर्भात एकत्रित करून त्याला व्यवसायाच्या दृष्टीने जोडता आलं पाहिजे. आता ह्या नवीन काळाची आव्हान आहेत. आता हे तर करणं आवश्यक आहे. माझ्या शेताशी आला, दाराशी आला, एपीएमसीचा भाव काय आहे आणि आताचा माझा भाव काय आहे, जर तुम्हाला पटत असेल मी दारावर विकेल, नाहीतर मी एपीएमसीला सगळ्याचा एक ट्रेलर घेऊन जाईल, एपीएमसी विकेल आणि किती किती कोणाचे पैसे होते ते आपसामध्ये वाटून घेतील. म्हणजे अशा प्रकारचं आहे ना त्याच्यामध्ये. सराफ सर बोलतात. बोला. एक देश एक बाजार या घोषणेतून ह्या सगळ्या कायद्यांची निर्मिती झाली आहे. पण अनेक शेतकऱ्यांची किंवा शेतकरी संघटनांची मागणी आहे की शेतमालाच्या निर्यात बंदी कायमस्वरूपी हटवावी आणि विश्व बाजार, विश्व एक बाजार अशा याच्यामध्ये त्याचं रूपांतरण करावं. या सगळ्या याच्यामध्ये या गोष्टींची संभावना आणि धोके काय आहेत याच्यावर थोडं स्पष्ट करावं असं मला वाटतं. एक विश्व एक बाजार, एक विश्व एक बाजार तसं जर पाहिलं तर आजही आहे. म्हणजे एक विश्व एक बाजार नाही आज असं म्हणता येत नाही, कारण आजही एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट हा जो भाग आहे, निर्यात आणि आयात हे सातत्याने सुरू आहे. फक्त एकच आहे की जे माझ्याकडे जास्त आहे ते मला निर्यात करता आलं पाहिजे आणि जे माझ्याकडे कमी आहे ते मी आयात करतो. पण होते काय, माझ्याकडे जास्त उत्पादन झालं बरे, मी जर आयात केलो तर मग माझे भाव पडतात. बरोबर. म्हणजे जपान सारख्या देशापासून एक शिकण्यासारखं आहे की जपाननी आपल्या शेतकऱ्याचं संरक्षण करण्यासाठी 1000% धानावरती आयात कर बसवलेला होता. अनेक युरोपियन देश 40 ते 50% आयात कर करतात, कारण आपल्या शेतकऱ्याला प्रोटेक्शन देण्याच्या संबंधामध्ये.
जर तुम्ही बरोबर. आपला शेतकरी जगता आला पाहिजे, जगवता आला पाहिजे. इंटरनॅशनल व्यापारामध्ये काय होते याच्यापेक्षा माझा शेतकरी जगला पाहिजे, त्याच्याकडे जास्त असेल तर ते विकता आलं पाहिजे. आलं का लक्षात? पण भाव पाडणे म्हणजे शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने त्याचा आत्मघात करण्यासारखं आहे. म्हणजे भाव पाड, आता कांदा निर्यात केला, कांदा याच्या म्हणजे इकडे आता आपण हे तीनही विधेयक काढले. हे तीनही विधेयक सुरू असताना आपण पासवान साहेबांनी कांद्याच्या संदर्भातली इंटरनॅशनल याच्यामध्ये ते निर्यात बंदी करून टाकली. कांदा सडला. कांद्याचा व्यापारी किंवा जो जो मजूर शेतकरी आहे तो मेला ना. म्हणजे त्याला डोमेस्टिक बरोबर. मध्ये खऱ्या अर्थाने भाव मिळालाच नाही त्याला. हा जर निर्यात बंदी या संदर्भात जर केली तर या ठिकाणी त्याला 2 पैसे मिळाले असते. निर्यात सुरू ठेवायला पाहिजे होती. काही एवढा मोठा माल इथे इन्फ्लुएन्स होत, इतकं जास्त प्रमाणामध्ये उत्पादन झालं की तो कांदा हे नाही करू शकला. कांद्याचे भाव पडले. त्यामुळं ज्याचं माझ्याकडे सरप्लस आहे, ज्याच्याकडे माझं टेक्निक आहे, टेक्नॉलॉजी आहे, ते मला एक्सपोर्ट करता आलं पाहिजे. आणि माझ्या संदर्भात जे माझ्यात कमी, म्हणजे आता तेलबिया आहे, तेलबियासाठी आपण 1.25 लाख कोटी रुपये खर्च करतो. आता तेलबियाचं उत्पादन वाढवण्यासाठी मला तेलबिया इम्पोर्ट करून चालणार नाही. मला इम्पोर्ट बंदीच आणावी लागेल किंवा इम्पोर्ट वरती इतका मोठा कर द्यावा लागेल की जेणेकरून ते व्यापारी आणू शकणार नाही. म्हणजे माझ्या शेतकऱ्यांना तेलबिया आणि तेलाच्या संदर्भामध्ये त्याचं उत्पन्न घेण्यासाठी त्यांना प्रमोशन मिळेल आणि विकत घेणारी यंत्रणा असेल त्या भावाने विशिष्ट पद्धतीने, तर माझा शेतकरी जगेल. म्हणजे हमी भाव पाहिजे, भावामध्ये स्थिरता पाहिजे आणि भावांतर योजना पाहिजे. आणि या पद्धतीची रचना म्हणजे जेणेकरून मला विश्व व्यापाराशी काही करायचं नाही. मला विश्व व्यापाराशी तेव्हा देणं घेणं आहे जेव्हा माझा देशातला व्यापार हा सुदृढाने सक्षम राहिला पाहिजे. माझा शेतकरी जगला पाहिजे. माझे 20 कोटी शेतकरी कुटुंब जगले पाहिजे. माझी कृषी व्यवस्था टिकली पाहिजे. कृषी इकॉनॉमी टिकली पाहिजे. आणि या संदर्भात एक काळ असा होता की म्हणजे मी त्या एका वैद्यांचा आर्टिकल परवा वाचत होतो तरुण भारतामध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की इथून सगळे व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार होता. म्हणजे 1500च्या संदर्भामध्ये त्यावेळेला इथून गलबत जायची आणि तिकडून धान्याच्या ऐवजी सोनं घेऊन यायचे. अशा पद्धतीची, म्हणून भारताला सोने की चिडिया म्हणायचे. आता ती पद्धती आल्यामुळं इथला सगळा कॉटन तिकडे गेला आणि तिथून कपडे आमच्याकडे आले. म्हणजे कापसाचाही भाव गेला आणि कपड्यावरती जास्त. आता एक सांगतो तुम्हाला गणित, 1 क्विंटल कापसापासून 33 किलो रुई निघते, 64 किलो सरकी निघते, त्या सरकीपासून 9 लिटर तेल निघतं आणि 54 किलो ढेप निघते. ही ढेप अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीला जाते ऍज अ रॉ मटेरियल. 9 लिटर तेल हे पुन्हा इंडस्ट्रीला जाते रिव्हॅल्युएशनला. आणि या 33 किलो रुई पासून 119 मीटर कापड निघतं. मला भाव काय मिळतो? 4,500. आणि याचं व्हॅल्यू ऍडिशन आहे 60 ते 70 हजार. म्हणजे माझ्या एका क्विंटल कापसापासून 60 ते 70 हजाराचं फायनल कॅपिटल तयार होते, पण मला मात्र 4,500 रुपये मिळतात. तर याच्यातून मला प्रत्येक स्टेजला, एक तर याच्यातल्या प्रत्येक स्टेज मध्ये 1-2 स्टेज मला ग्रामायणाच्या माध्यमातून, ग्रामविकासाच्या माध्यमातून, अंत्योदयाच्या माध्यमातून किंवा महात्मा गांधींच्या चलो गाव की ओर, गावातल्या संदर्भातले उद्योजकता ही वाढवण्याच्या संदर्भात 2-3 प्रक्रिया गावात झाल्या पाहिजे आणि मग बाकीच्या प्रक्रिया कुठे होत. म्हणजे मला त्या चेन मधले बरेचसे, म्हणजे 4,500 किंमत मला एका क्विंटलला 15 ते 20 हजार तरी मिळाले तरी ते होत नाही. पण माझ्या भावाची मात्र फायनल किंमत जी आहे ती 60 ते 70 हजार रुपये आहे. माझा हा भाग सुधारला पाहिजे. मग त्याचं कापड करा, काय करायचं करा. आणि दुसरी गोष्ट अशी, त्याच्यावरच होणारं व्हॅल्यू ऍडिशन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझा सहभाग पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये जो प्रॉफिट मिळतो, जो तुम्हाला 1000 पट प्रॉफिट मिळतो, त्याच्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांना कमीत कमी नाही काही तरी 10 ते 15% मुनाफ्यामध्ये मला भाग मिळाला पाहिजे. हे मला माझं उत्पन्न दुप्पट, त्याच्यासाठी 3 वर्ष थांबायची गरज नाही, पुढच्या वर्षी माझं उत्पन्न दुप्पट होतं. अशा प्रकारच्या संदर्भात माझं डोमेस्टिक मार्केट मला टिकत राहतं. डोमेस्टिक मार्केट वाऱ्यावर सोडून विश्व मार्केटची संकल्पना आणणं हे मला पटत नाही.
अगदी बरोबर बोलताय. अगदी बरोबर आहे. आ, खूप छान आपली चर्चा सुरू आहे. थोडं आता पुन्हा शेवटाकडे येता माझ्या मनामध्ये एक प्रश्न पुन्हा हा आलेला आहे, की अनेक आयोग गठीत झाले सर. स्वातंत्र्य नंतर अनेक आयोग गठीत झाले, अनेक विधेयक पारित झाली, अनेक कायदे झाले. दरवेळेसच हे असा कायदा करायची गरज काय येते? नाही या काही नाही नाही याचे कायदे करण्याची गरज अशी आहे की यामध्ये अनेक प्रकारचे कसं आहे, भारतामध्ये या संदर्भात शेतीचा हा प्रश्न जो आहे शेतकऱ्यांच्या, आज 4 लाख लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचं काय कारण आहे? म्हणजे एक तर शेती पुरवत नाही, पण का पुरवत नाही? हा, हा. उत्पन्नाच्या संदर्भातल्या आपण सोडून देऊ. 67 कृषी विद्यापीठ निघालेत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 60 पासून सुरू केली. दुसरी गोष्ट, अनेक प्रकारच्या सुखसोयी झाल्या. शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवलं. 52 दशलक्षापासून आता 270 पर्यंत तुमचं उत्पादन टनापर्यंत जाते आहे. म्हणजे मुबलकता आलेली आहे. प्रत्येकाला रेलचेल झालेली आहे खाण्याची. म्हणजे न्यूट्रिशनल सिक्युरिटी आहे आणि फूड सिक्युरिटी सुद्धा आहे. आता भीक मागायची लोकांना गरज नाही. हे सगळं जरी असलं तरी आता शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र अत्यंत हलाखीची आहे. त्याच्या संदर्भातला नवीन कुठंतरी उपाययोजना करणं हे सरकार समोर प्रश्न आहेतच. म्हणजे शेतकऱ्यांच्या साठी आपण काय करावं? कृषी प्रधान देशामध्ये शेतकरी मरतो आहे हे कुणालाही हितावं नाही, कोणतंही सरकार असो. हे बरोबर, सरकार बरोबर. ते सरकार या सरकारशी आपण तुलना, पण ही व्यवस्था आहे, शासकीय व्यवस्था. आणि म्हणून अनेक लोकांनी अनेक गोष्टी, अनेक सेमिनार झाले. त्याच्यातला आता म्हणजे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्वामीनाथन पर्यंत येतो आपण येऊन पोहोचतो. स्वामीनाथन म्हणजे आयोगापर्यंत. त्याच्यामध्ये अनेक आयोग झालेत, ते आता आयोगाच्या तपशिलात जाण्यात अर्थ नाही. पण 2004 मध्ये म्हणजे मनमोहन सिंगांना, म्हणजे अब्दुल कलाम आझाद, जेव्हा जे अब्दुल कलाम आपले एपीजे अब्दुल कलाम होते, त्यांनी त्यांना किंवा याच्यावरती तोडगा काढण्यासाठी, तेव्हा मला वाटतं शरद पवार साहेब सुद्धा कृषी मंत्री होते, तर कृषी मंत्री होते. त्यावेळेला हा स्वामीनाथन आयोग गठीत केला की काय करावं. मग त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा दिल्या 6ला 2 वर्षानंतर. आणि त्या मात्र त्यातला थिंक टँक तो अजूनही ऍक्सेप्ट झालेला नाही. हे नाहीये. दुर्दैव आहे. म्हणजे ना त्या सरकारने केलं ना हे नाही, सरकार करते. सरकार करणार. सरकार आता त्याच्यात खूप सुंदर सुधारणा आहे. त्यातली एक महत्वाची सुधारणा अशी होती की बा शेत ज्या खर्चावर आधारित, कारण खर्च वाढतोय, बी बियाणे, खते, रसायन, शेतभाडा, विजेचं बिल, हे सगळं, ट्रॅक्टर, त्याचे व्याज, हे सगळं वाढतंय. राहणीमान सुद्धा वाढतंय. आणि म्हणून मग याच्यामध्ये शेतमाल उत्पादन करण्यासाठी जो उत्पादन खर्च येतो, तो उत्पादन खर्च A2 आणि FL याच्यासोबत कॉम्प्रेन्सिव्ह प्राइस म्हणजे C2 याच्यावर आधारित किंमत. आणि त्यासाठी हे त्या म्हणजे जे या ठिकाणी हे जे कॉस्ट हे जे निर्माण झालेलं आहे 1965 ला, हे याच्यामुळे निर्माण झालेलं आहे. म्हणजे हमी किंमतीच्या संदर्भात मूल्य आयोग, कृषी मूल्य आयोग, या कृषी कृषी मूल्य मूल्य आयोग. आयोगामध्ये हीच मुख्य रचना होती जय जवान जय किसानच्या नात्याची, की जय जवान आणि जय किसान मध्ये आता हा लालबहादूर शास्त्रींचा जो नारा होता, पण याला प्रोटेक्शन कसं द्यावं, तर मग त्याची जी दैना आहे त्याचं कॉस्ट ऑफ उत्पादन वाढतंय, पण त्या लागत खर्चही वाढतो. आणि म्हणून वाढतंय. त्या उत्पादन त्यांनी देशाची सेवा केली, PL480ची गरज पडू दिली नाही, ऍफ्लुएन्सी आली, परंतु हे करत असताना तो मात्र आजारी पडला. तो मात्र बिमारीने ग्रस्त आहे, आर्थिक बिमारीने. आणि त्याच्यामुळं याला उभारण्यासाठी सलाईन देण्याच्या संदर्भामध्ये हा जो भाग आहे, आता आम्ही जो भाव ठरवतो प्रत्येक ठिकाणी, कृषी विद्यापीठाचा मी कुलगुरू होतो. आता 86 आपल्याकडे विदर्भामध्ये सेंटर्स आहेत, प्रत्येकाच्या मालाची किंमत ठरवायची. त्याची मीटिंग होते मुंबईला आणि त्याच्यात फायनल होते कृषी मूल्य आयोगामध्ये. आणि आम्ही इथून भाव पाठवतो 7,300चा भाव, 7,600चा भाव हा कापसाचा आम्ही पाठवतो. आणि त्या ठिकाणी मात्र 45-46 किंवा 5,000चा भाव हा सरसकट ठरला जातो. आता हा भाव बरोबर. पंजाबला पुरवू शकतो, हरियाणाला पुरवू शकतो, कारण 100% इरिगेशन आहे. हरियाणामध्ये 86% इरिगेशन आहे. पण कोरडवाहू शेतकरी आहे माझा, त्यांचं उत्पादन 30 क्विंटलचं आहे, माझं उत्पादन 3 क्विंटलचं आहे. म्हणजे 30 क्विंटल आणि 3 क्विंटल म्हणजे 5 त्रिक 15, त्याला 1.5 लाख रुपये मिळतात. मला 5 त्रिक 15 15,000 मिळतात.
त्याचे 1.5 लाख आणि माझे 15,000 याची बरोबरी नाही होऊ शकत. विथ नो फॉल्ट. माझ्या शेतकऱ्याचा काय गुन्हा आहे? आणि म्हणून अशा पद्धतीने किमान या संदर्भामध्ये मूल्यावरती आधारित मला हमी भाव जर मिळाला 50%, तर किमान मला रोजीरोटी माझी चालू राहू शकते. म्हणजे मी फायनान्स जाणार नाही, माझ्या दिवाळखोरीकडे मी पळणार नाही आणि एकूण मी आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही. मला जर 2 वेळा खायला मिळालं, माझ्या मिनिमम गरजा जर, म्हणून स्वामीनाथन आयोगाची ही सर्वात मोठी हे होती. त्याच्यामध्ये छोटे छोटे त्याला प्राइस स्टॅबिलायझेशनची त्यांची रिकमेंडेशन आहे. त्याच्यानंतर छोटे छोटे कृषी उद्योग, ग्रामायण जसं आता त्याचं फंक्शन आहे ग्रामायणाचं, की छोटे छोटे लघु उद्योग हे केलं. महात्मा गांधीचं एक तुम्हाला आठवत असेल, काही मंडळी शेठ म्हणजे वर्धेची मोठी मंडळी त्या काळची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींकडे गेलेत. त्यांना म्हणाले की बापू ये ऐसा ऐसा इंडस्ट्री का प्लान है. बापूने महात्मा गांधी चरखा चालवत असताना ते पाहिलं आणि बाजूला ठेवून दिलं आणि चरखा गुंतायला लागलेत. 5 ते 10 मिनिटं झाल्यावर खामोशीमध्ये मग पुन्हा त्यांनी विचारलं, आता त्यांचं नाव मी घेणार नाही, मोठी माणसं होती त्या काळची, आता त्यांचे सगळे मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत. तर म्हणाले बापू आपको पसंद नहीं आया. तर त्यांनी काय सांगावं महात्मा गांधींनी कि नहीं वो तो सब ठीक है, आप मास प्रोडक्शन की बात कर रहे हैं, यही है ना? बोले हाँ हाँ बिल्कुल, मास प्रोडक्शन इंडस्ट्रियलिस्ट. तो बोले मेरे को ऐसा लग रहा है, आई ऑल्सो वॉन्ट द मास प्रोडक्शन बट बाय मासेस. आई वॉन्ट द मास प्रोडक्शन बाय मासेस. हा जो भाग आहे हा स्वामीनाथन आयोगामध्ये घेतलेला आहे. म्हणजे छोटे उद्योग, मत्स्य व्यवसायी, पिगरीज, त्याच्यामध्ये या ठिकाणी असे क्लस्टर इंडस्ट्रीज म्हणजे ग्रामोद्योगावरच्या संदर्भातले आधारित. कारण की ही टेक्नॉलॉजी चायनात मी जाऊन पाहणार. चायनामध्ये याच पद्धतीने ते संकलन करतात. म्हणजे अशा मोठमोठ्या इंडस्ट्रीजच्या संदर्भातला भाग वेगळा, पण जे त्यांची पॉप्युलेशन आहे ते जसं सिल्कचे ककून तयार करतात, ककून पासून स्पिंडल तयार करतात आणि त्याला मग एक ब्रँडिंग देतात. अमेरिकेला मी गेलो नायगरा फॉलवर, तर त्या ठिकाणी मला तो नायगरा फॉलचा त्यांनी चित्र दिलं. मी गेलो त्या ठिकाणी तुमच्या लिबर्टीच्या पुतळ्याजवळ, तिथे त्यांनी मला लिबर्टीचा पुतळा दिला आणि मी उलटून पाहिलं ते मेड इन चायना आणि मेड इन कोरिया. मी त्या अमेरिकेच्या माणसाला विचारलं बाबा हे कसं रे? अरे मला इथली काही वस्तू दे, माझ्या घरी जर मी गेलो तर लोक म्हणतील तुम्ही मुंबईहून आणलं, हे तुम्ही अमेरिकेला गेलेच नाही, तिथून आणलंच नाही. ते म्हणाले नो वी डोंट प्रिपेअर स्मॉल थिंग्स. स्मॉल थिंग्स आर प्रिपेअर्ड बाय दिस पीपल. थाउजंड्स ऑफ पीपल आर प्रिपेअरिंग. त्याचं ब्रँडिंग करतात, संकलनातून समृद्धी करतात. आणि म्हणून हजारो हातांना काम आहे. गांधी चरख्याचं काम हे याचंच होतं, हे अंत्योदयाचं काम आहे. गांधींनी विनाकारण काही नाटक केले नाही, त्यांनी चरखा चालवला. म्हणजे त्या काळामध्ये रोजगाराभिमुखता निर्माण करण्याचं प्रतीक आहे, जे बाकीच्या लोकांनी अडॉप्ट केलेलं आहे. आता ग्रामाचा उद्धार जर करायचा असेल, नानाजी देशमुख असतील, तुमचे म्हणजे दत्तोपंत ठेंगे असतील किंवा ही मंडळी आहे, ही सगळी महात्मा गांधी पासून ते संघ आणि भाजप आपण सोडून द्या, ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने त्या गावाच्या संदर्भात माझा गाव. आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात की गाव हा देशाचा नकाशा. राष्ट्रसंत गाव हा देशाचा नकाशा, गाव ही देशाची परीक्षा, गाव भंगता अवदसा देशा माझी. गावाचा हा जो भाग आहे, माझे 7 लाख खेडे म्हणजे माझं हे राष्ट्र आहे. 15,150 खेडी म्हणजे हे माझं विदर्भ आहे आणि 35,000 खेडी हे माझा महाराष्ट्र आहे. म्हणजे हा जर सबल झाला नाही तर ही चकचकीत रोड आणि मोठमोठे जे आमच्या 5-10% लोकांची समृद्धी, ही समृद्धी म्हणजे खऱ्या अर्थाने सूज आलेली आहे. विकासाचं नाही म्हणता येणार, याला विकासाची उलट सूज म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी ग्रामाचा उद्धार हा खऱ्या अर्थाने, आणि म्हणून हे इंडस्ट्रीज, हे नवीन कायदे हे बदलणं आवश्यक आहे. आता तुमच्या शांताकुमार कमिटीने सांगितलं 15-16च्या की 60% लोकांना हमी भाव म्हणजे त्यांनी हे करतो. आता हे जरी असलं त्या कमिटीच्या संदर्भात, तरी हमी भावाची शाश्वती आणि शेतकऱ्यांना संरक्षण जगण्याचं या गोष्टी या कायद्यामध्ये जर टाकल्या असत्या, तर ह्या ठिकाणी ह्या जो वाद विवाद आणि हा जो उच्छाद मांडलेला आहे हा झाला नसता आणि विरोधकांना या खोलीत मिळालं नसतं. आणि ज्या घाईनी थोडंसं
हे विधेयक झालेले आहेत. विधेयक हे आणलं. थोडं विचारांती झालं असतं. शेतकरी संघटना आहे, ग्राम रामायण सारख्या संघटना आहे, त्यांना कन्व्हिन्स करून जर झालं असतं. एक थोडीशी घाई झाली म्हणजे 105 दिवसात 5 जून ते 27 या 105 ते 6 दिवसामध्ये सगळं झालं म्हणून थोडीशी शंका येते. वास्तविक शंका येण्यासारखं नाही आहे. म्हणून याच्या संदर्भात आग्रह केला पाहिजे आणि या संदर्भामध्ये स्वामीनाथन आयोगाचं हे जे प्रारूप आहे, हा जर धागा जर धरला तर हे कायदे, ही व्यवस्था, मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी तरी आज तो देत नाही. आपण आजही आपण खऱ्या अर्थानं A2 आणि FL वरच भाव देतोय, सीटवर भाव देत नाही. हे मात्र हे जर झालं तर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून याची प्रोव्हिजन की बा हमी भावाच्या खाली कुठलेही प्रायव्हेट यार्ड असो, APMC असो किंवा स्पॉन्सर असो किंवा ऍग्रिगेटर असो किंवा व्हॅल्यू चेन प्रोप्रायटर असो, कोणीही असो किंवा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म असो, ज्याच्यावरती भाव डिक्लेअर होतात, पुढच्या काळामध्ये जी प्रोव्हिजन आहे, तर हमी भावाच्या इफ इट इज डन इट विल बी अँटी टू दी ऍक्ट. म्हणजे याला रेग्युलेटरी मेकॅनिझमची कुठेतरी प्रोव्हिजन असली तर हा 100% खऱ्या अर्थाने न्याय देणारा भाग राहणार आहे. म्हणून हमी भाव आणि संरक्षण या दोन्ही गोष्टी, करार शेतीमध्ये संरक्षण आणि लोकांना हमी भाव आणि त्याच्या पर्चेसिंगची शाश्वती. शेतमाल पर्चेसिंग ज्याचा जसा माल असेल, म्हणजे A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड, D ग्रेड या 4ही ग्रेडचे माल विकतच घेतले गेल्या पाहिजे. त्याला भाव कमी जास्त ठरवू शकतो. हे झाल्याशिवाय आणि हे जर झालं तर मला असं वाटतं की शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हायला फारसा वेळ लागणार नाही आणि आत्महत्यांचा जो एक दर आहे तो घसरल्याशिवाय राहणार नाही. ही माझी खऱ्या या ठिकाणी सूचना आहे. खूप छान असं तुम्ही सगळं जो काही हा कायदा ह्या छान उलगडून सांगितलेला आहे. अनेक संभ्रमात जे लोक आहेत त्यांचं बऱ्याचशा आता या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की खऱ्या अर्थानं कायदा काय आहे, त्याचे फायदे काय आहेत. आणि इथे छान आता प्रश्न हा केलेला आहे. प्रश्न म्हणण्यापेक्षा माझ्या मनातली एक भावना ते बोलतात इथे असं मी म्हणेल की आपण कुलगुरू म्हणून स्वामीनाथन आयोगाचा आग्रह धरावा आणि शेतकऱ्यांचा जर फायदा आहे तर त्यात आपली भूमिका काय आहे. तर खूप छान अशी निंबाळकर सरांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे की याचा फायद्याचा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये सगळ्यांना फायदा होईलच. आणि थोडं घाईने हे विधेयक आणलं गेलं त्यामुळे ही संभ्रमावस्था झालेली आहे. पण त्यामध्ये कुठेही ज्या प्रकारे राजकीय एक वेगळा त्याला वेगळ्या म्हणजे राजकीय अँगल जो दिला जातो आहे तो न देता सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत जर योग्य विधेयक पोहोचवू शकलो तर यासारखं दुसरं चांगलं. खूप छान अशी ही चर्चा झालेली आहे. माझ्या मते संजयजी आपण इथे थांबावं की खूप छान ठिकाणी आपण थांबलो आहे. प्रश्न आलाय त्याचं उत्तर सरांनी द्यावं. आणि योगायोगाने हा सगळा जो सप्ताह आहे हा गांधी सप्ताहाचा काळ आहे. नुकतंच 25 सप्टेंबरला दीनदयालजींचा उल्लेख केला त्यांनी. दीनदयालजींचं हे आहे 11 ऑक्टोबरला आता मान्य नानाजींचा जन्मदिवस येतो आहे. एका अर्थाने डॉक्टरांनी ज्या पद्धतीने या सगळ्या लोकांचं स्मरण केलं आणि विचारांच्या एकत्रीकरणातून ग्रामविकासाचा मार्ग कसा असला पाहिजे हे सांगितलं. या सगळ्याच्या बद्दल मी ग्रामायणच्या वतीने डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. आणि शेवटचा जो प्रश्न आलेला आहे की C2 म्हणजे काय त्याचं उत्तर देऊन आपण हा कार्यक्रम संपवू असं मी सूचित करतो. C2चा अर्थ त्यांनी घेतलेले कर्ज, त्याचे फेडत सेवे, त्याचे व्याज आणि त्या व्याजाच्या त्याचा घसारा, त्याच्यामध्ये हे जे आणि घेतलेल्या लोनचे व्याज परत, ही सगळीच्या सगळी जी कॉस्ट आहे ती C2 मध्ये येते. अच्छा. त्याच्या एस्टॅब्लिशमेंटची कॉस्ट, इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट, त्याचा इंटरेस्ट म्हणजे C2. अच्छा. म्हणजे विहिरी भरलं असेल, त्यांनी ट्रॅक्टर घेतला असेल, त्यांनी गोडाऊन बांधलं असेल, त्याच्यामध्ये बँकेच्या जे कर्ज घेतलं त्याच्यावर व्याज तो फेडतोय, हे सगळं म्हणजे C2. धन्यवाद. एक सांगतो, खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा. ग्रामीण असल्यामुळं तुकडोजी महाराजांचं आहे, खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावेस करू स्वर्ग गावा, कळो हे वळो दे,
कळो हे वळो दे, देह कारी पडू दे. कळतं सगळ्यांना, वळत नाही. आपापले राज्याचे स्वार्थ, पक्षाचे स्वार्थ हे सगळे सोडून खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, करू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो दे, देह कारी पडू दे. घडू दे प्रभो एवढे हे घडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे. खूप छान, खूप छान. ग्रामसेवा ही नमस्कार. रामसेवा. खूप छान ठिकाणी आपण थांबतो आहे. भेटूया पुन्हा अशाच एका ज्ञानगाथेमध्ये. तोवर नमस्कार.